हिट अँड रन कायद्याच्या विरोधात अनेक ठिकाणी चक्काजाम आणि निदर्शने. मुक्ताईनगर ते मलकापूर रस्त्यावर वाहन चालकांची कोंडी. संग्रामपूर तहसील येथे आंदोलन. कायदा रद्द न झाल्यास रिधोरा बायपासवर चक्क आंदोलनाचे संकेत. संघर्ष वाहन चालक मालक संघटनेने अकोला जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. आज सोमवार 1 जानेवारी 2024 रोजी हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वाहन चालकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको करून तर काही ठिकाणी जिल्हा दंडाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात निदर्शने करून मागण्यांचे निवेदन दिले. बुलढाणा जिल्ह्यातील चालक मालक एकता संघटनेच्या वतीने संग्रामपूर तहसीलमध्ये हिट अँड रन कायद्याच्या विरोधात आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्यात सांगण्यात आले की अपघात झाल्यास वाहन चालवताना अपघातग्रस्त व्यक्ती मागे राहिल्यास वाहनास दंड आकारला जाईल. चालकाला 10 वर्षाचा कारावास देण्याचा शासनाचा निर्णय चुकीचा आहे. अपघात होण्यासाठी चालक काहीही करत नाहीत. निष्काळजीपणामुळे अपघात होतो. त्यानंतरही की चालक जखमींना मदत करतो. मात्र घटनास्थळी जमलेला जमाव चालकाला जबाबदार धरून मारहाण करतो आणि वाहनांचे नुकसान होते. या भीतीपोटी वाहन चालक घटनास्थळावरून पळून जातात. शासनाने चालकांवर घेतलेला हिट अँड रन कायदा तात्काळ रद्द करावा, अन्यथा संग्रामपूर तालुक्यातील प्रवाशांना आज 1 जानेवारी 2024 पासून सुविधा पुरवल्या जाणार नाहीत, असे सूचित करण्यात आले आणि भविष्यातही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार आहे. निवेदनावर प्रल्हाद गणपत आसकर, छोटू इंगळे, लखन इंगळे, रवी सोळंके आदींच्या सह्या आहेत. संघर्ष वाहन चालक मालक संघटनेतर्फे अकोला जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन. हिट अँड रन कायदा रद्द करा, अन्यथा 3 जानेवारीला रिधोरा बायपासवर चक्काजाम आंदोलनाचे संकेत. संघर्ष वाहन चालक मालक संघटनेने अकोला जिल्हा अधिकाऱ्यांना दिले निवेदन. हिट अँड रन कायदा रद्द करा, अन्यथा 3 जानेवारीला रिधोरा बायपासवर चक्काजाम आंदोलनाचे संकेत. शासनाने आणलेला हिट अँड रन कायदा रद्द करावा, अशी मागणी संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली असून यामध्ये अपघात झाल्यास वाहन चालकास कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. 10 वर्षाचा कारावास किंवा 7 लाख रुपये दंड वसूल केला जाईल. हा कायदा वाहन चालकांच्या विरोधात आहे, तो रद्द करावा. 3 जानेवारीपूर्वी हा कायदा मागे न घेतल्यास संघर्ष वाहन चालक मालक संघटना आंदोलन करेल. येत्या बुधवार 3 जानेवारी 2024 रोजी रिधोरा बायपासवर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून यामध्ये शेकडो वाहन चालक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मराठे यांनी दिली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रशांत मराठे, धनंजय आगरकर यांच्या सह्या आहेत. आनंद तेलगोटे, योगेश इंगळे, प्रवीण मराठे, रवी पेंढारकर, शेख रज्जाक, उमेश पाखरे इत्यादींच्याही सह्या आहेत. आम्ही आज अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना संघर्ष वाहन चालक संघटनेच्या वतीने निवेदन देण्याकरता आलेलो आहे. शासनाने जो हिट अँड रन हा जो कायदा पारित केलेला आहे, या कायद्याअंतर्गत कोणत्याही वाहन चालकाला अपघाताच्या वेळी अपघात झाल्यास तो तेथून जर पसार झाला तर त्याला 10 वर्षाचा कारावास किंवा 7 लाख रुपयाचा दंड असा जो शासनाने एक नियम केलेला आहे. या शासनाच्या या नियमाचा विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन देण्याकरता आलो आहे. कारण की अपघात झाल्या ठिकाणी जर जमाव तयार झाला आणि त्या जमावाने जर वाहन चालकाला जीवे मारले किंवा त्याला जर अपंगत्व दिलं तर त्यासाठी शासनाने कोणत्याही प्रकारची तरतूद केली नाही. याकरता शासनाने जर त्याचा जीव जर त्या ठिकाणी गेला असेल तर 25 लाख रुपये शासनानेच त्या वाहन चालकाला देण्याचे करावे. हा जर हिट अँड रन हा जर कायदा शासनाने परत घेतला नाही तर आम्ही चक्काजाम 3 तारखेला अकोलामध्ये 3 जानेवारीला करणार आहोत. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.